नमस्कार मित्रांनो, मी रोशन बावणे. स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्याकडे अतिशय एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे. ती म्हणजे समजा तुमची HSRP नंबर प्लेट हे तुटली असेल किंवा डॅमेज झाली असेल किंवा हरवली असेल, तर तुम्हाला ते नवीन HSRP नंबर प्लेटच टाकावी लागेल. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमच्यावर दंड होऊ शकतो. त्यासाठी त्याची अपॉइंटमेंट कशी बुक करायची आणि ते रिप्लेसमेंट कशी करायची आणि न्यू HSRP नंबर प्लेट कशाप्रकारे तुम्ही लावू शकता, तेच आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहोत. तसेच तुम्ही आता ही प्रोसेस स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरती करू शकता. इतर कोणालाही एक्स्ट्रा चार्जेस न देता तुम्ही स्वतः ते प्रोसेस करून घ्या आणि जे काही चार्जेस आहे, एक नंबर प्लेट तुटली असेल तर एक नंबर प्लेटसुद्धा बसू शकता आणि दोन रिप्लेसमेंट करायचं आणि दोन्हीसुद्धा करू शकता. त्यासाठी काय प्रोसेस आहे ते आपण आता सविस्तरपणे बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो, बघूया काय प्रोसेस आहे ती. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जावं लागेल. गुगल सर्च बॉक्समध्ये क्लिक करून HSRP MHzone2.in असं सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊन जाल. याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल. त्यानंतर खालती स्क्रोल डाऊन करून अप्लाय HSRPवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय HSRPवरती क्लिक करा. मला रिऑर्डर HSRP याच्यावरती क्लिक करा. जे काही सेकंड ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि खालची जे काही डिटेल्स आहे ते फिल करून घ्या. ते पहिले तुमचं गाडीचा जो काही नंबर आहे MS तो फिल करा. त्यानंतर चेसिस नंबर, त्यानंतर इंजन नंबर आणि त्यानंतर मोबाईल नंबर. अशा प्रकारे तुम्ही तिन्ही चारही स्टेप ते पूर्ण करून घ्या. त्यानंतर व्हॅलिडवरती क्लिक करा. तुम्ही व्हॅलिडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. व्हेकल डिटेल तुम्हाला आता शो होत आहे. त्यानंतर व्हेकल क्लास म्हणून तुम्हाला टू व्हीलर आहे की मोटरसायकल आहे ते इथून सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचा व्हेकल मॉडेल नंबरसुद्धा इथे एंटर करून घ्या, म्हणजे मॉडेल नेम इथे एंटर करून घ्या. त्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे डॅमेज झाली असेल डॅमेज करा, सिलेक्ट करा आणि ते रिप्लेसमेंटसाठी तुम्ही रिझन तिथं द्यायचे आहे. त्यानंतर फ्रंट आहे की रिअर आहे, म्हणजे मागची प्लेट किंवा समोरची प्लेट ती इथे सिलेक्ट करून घ्या आणि त्याची एक फोटो, क्लिअर फोटो ते इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. ती फोटो सिलेक्ट करून घ्या आणि त्याचा साईज हा मॅक्झिमम 500 KB असायला हवा. ते जर कमी असेल जास्त असेल तर तुम्ही तो रिसाईज करून घ्या. गुगलवरती जाऊन इमेज साईज रिसाईज सर्च करा आणि ते तिथून तुम्ही साईज रिसाईज करू शकता. आता नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हेकल डिटेल आणखी एकदा कन्फर्म करायची आहे. इमेज बरोबर आहे किंवा नाही ते चेक करून घ्या आणि नेक्स्टवरती क्लिक करा. आता तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ऑनरशिप इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करायची आहे. तुमचं इथे फर्स्ट नेम एंटर करून घ्या, त्यानंतर लास्ट नेम एंटर करून घ्या. जे काही RCवर आहे तेच इथे डिटेल तुम्हाला फिल करायची आहे. मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली आलेला आहे आणि ईमेल ID तुम्हाला इथे एंटर करून घ्यायची आहे. तुम्ही जे काही ईमेल ID असेल ते इथे एंटर करून घ्या. ते ईमेल ID व्हॅलिड असायला हवी, त्याच्यावरती सुद्धा मेल जाणार आहे आणि जे काही तुमचं सक्सेसफुल याचं अपॉइंटमेंट आहे त्याची सुद्धा मेल तुम्हाला त्या मेलवरतीच मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे व्हॅलिड ईमेल ID बरोबर फिल करून घ्या. त्यानंतर तुम्ही इथे नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला फिटमेंट टाईप इथे शो होत आहे. फिटमेंट टाईप म्हणजे काय ॲक्शन दाखवत आहे, त्यामध्ये फिटमेंट टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आता इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सर्च करा. तुमची गाडी नंबर जो असेल तो इथे MS इथे सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये शो होऊन जाईल, तो इथून सिलेक्ट करून घ्या आणि अपॉइंटमेंट टाईपमध्ये तुम्ही डीलर लोकेशन तुम्हाला असं शो होत असेल ते डीलर लोकेशनवर क्लिक करा. आता तुम्हाला इथे फीस दाखवली जाईल. मी एक प्लेट म्हणजे एकच नंबर प्लेट मी ऑर्डर केलेली आहे, त्यामुळे इथे मला ₹265 फक्त अमाऊंट दाखवण्यात येत आहे. म्हणजे इथे ₹265ची ते एक नंबर प्लेट होणार आहे. ते तुम्ही आता याच्यातून सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर आता नेक्स्टवरती क्लिक करा. तुम्ही नेक्स्टवरती क्लिक करा. ते अमाऊंट दाखवत आहे ते तुम्हाला पे करायचे आहे शेवटी. आता तुम्हाला फक्त नेक्स्टवरती क्लिक करा. प्लीज कन्फर्म करून घ्यायचं, म्हणजे एकदा कन्फर्म करून घ्या आणि OTPवरती सेंड करून घ्या. आता OTP गेलेला आहे. तुम्ही जो नंबर रजिस्टर केला आहे त्या नंबरवरती तो OTP तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे आणि आता व्हेरीफाय OTPवरती क्लिक करा. व्हेरीफाय OTPवरती क्लिक केल्यानंतर तुमचं काम हे झालेलं आहे. आता तुमचं अप्लिकेशन ही सक्सेस झाली. युअर अप्लिकेशन इज सेंट फॉर अप्रुव्हल. आता यू विल रिसीव्ह अप्रुव्हल मेसेज. तुम्हाला एक मेसेज येईल अप्रुव्हलचा. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यासाठी थोडं वेट करावं लागेल तुम्हाला. 2-3 तासानंतर मिनिमम तुम्हाला तो मेसेज येऊन जाईल. तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला जे काही समोरची प्रोसेस आहे म्हणजे पेमेंट करायचे आहे, ते कसं करायचं ते आता बघूया. त्यासाठी तुम्हाला सेम त्याच पेजवरची यायचं आहे. पेजवरती आल्यानंतर तुमचा ऑर्डर स्टेटस त्याच्यावरती क्लिक करा.
तुम्ही ऑर्डर स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्यावरती जर तुम्हाला शो होत असेल, इथे तुम्हाला तुमचं व्हेइकल नंबर टाका आणि चेसिस नंबरचे लास्ट 5 डिजिट्स तुम्ही इथे एंटर करून घ्या. तुमच्या गाडीचा जो काही चेसिस नंबर असेल तो सुद्धा इथे त्याचे 5 डिजिट फक्त एंटर करून घ्या आणि एम-एच जो काही असेल तो संपूर्ण नंबर इथे फिल करा. आता सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. चेसिस नंबर फिल केला आणि व्हेइकल नंबर फिल केला, त्यानंतर तुम्ही सर्चवरती क्लिक करा. आता हे बघा, युअर ऑर्डर इज अंडर व्हेरिफिकेशन असा जर तुम्हाला शो होत असेल तर थोडं वेट करावं लागेल तुम्हाला. तुमचं अजूनपर्यंत अप्रूव्हल झालेलं नाही आहे. अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला समोरची स्टेप करायची आहे. आता तुम्हाला जर असा मेसेज शो होत असेल, युअर पेमेंट इज पेंडिंग फॉर दिस ऑर्डर, वी आर फॉरवर्डिंग टू पेमेंट, म्हणजे तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे, तुमचं अप्रूव्हल झालेलं आहे. तर पेमेंटसाठी तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमची जे काही मंथ आहे, डेट आहे ते सिलेक्ट करायची आहे. तुमचं ऑलरेडी सिटी आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नियर बाय जे सेंटर असेल, तुम्हाला जे जवळ पडत असेल ते सेंटर इथून सिलेक्ट करून घ्या. तुम्हाला जे ग्रीनमध्ये दिसतं आहे ते अवेलेबल आहे आणि जे रेडमध्ये आहे ते बुक झालेलं आहे. त्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जे डेट हवी असेल ते तुम्ही याच्यातून सिलेक्ट करून घ्या. आता तुम्हाला जे काही टायमिंग स्लॉट असेल तो टायमिंग स्लॉटसुद्धा याच्यातून सिलेक्ट करून घ्या. तुम्हाला जो टायमिंग हवा असेल तो बरोबर याच्यातून सिलेक्ट करून घ्या. याच्यामध्ये टायमिंग देण्यात आलेलं आहे, त्यानुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही याच्यातून टायमिंग सिलेक्ट करू शकता. त्याच्यावरती क्लिक करा आणि क्लोज करा. आता तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर समरी इथे दिसत आहे, म्हणजे तुमची पेमेंट स्लिपवर तुम्ही डायरेक्ट गेलेला आहे. त्यावरती पे नाववरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पेमेंट हे तुमचं कंप्लीट होणार आहे. आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी इथे अनेक ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तुम्ही UPI सुद्धा पेमेंट करू शकता. तसेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल त्याच्यावर पेमेंट करू शकता. इथे UPI बेस्ट आहे, मी UPI करता. तुम्ही तुमच्यानुसार जे बेस्ट असेल त्यानुसार तुम्ही इथे पेमेंट कंप्लीट करून घ्या. मी Google Pay सिलेक्ट केला आणि आता इथे पेमेंट कंप्लीट करून घेत आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचं पेमेंट हे कंप्लीट करून घ्या. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. यामध्ये तुम्हाला पेमेंट रिसिप्ट इथे देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये अपॉइंटमेंटसुद्धा तुमची आहे. ही रिसिप्ट बरोबर डाउनलोड करून ठेवा. जे काही मधातला ऑप्शन देण्यात आला ते डाउनलोडचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केला ते रिसिप्ट डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ते रिसिप्ट बरोबर ठेवा. जेव्हा तुमची अपॉइंटमेंट राहील त्या दिवशी तुम्ही ते रिसिप्ट घेऊन जायची आहे. ते रिसिप्टची आवश्यकता नाही पडत, तुम्ही मेसेज दाखवला तरी होऊन जाते, पण जवळ असू द्या. जर त्यांनी मागितली तर त्यांना ते दाखवावे लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलमधून जे काही अपॉइंटमेंट आहे ते बुक करू शकता. ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता तुम्हाला तुमची नंबर प्लेट हरवली किंवा तुटली तरी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. हा व्हिडिओ तुम्ही आता बघितला असेल, तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजली असेल, तर तुम्ही अशा प्रकारे स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरती जे काही अपॉइंटमेंट आहे ते बुक करून तुमची जे काही एक प्लेट गेली असेल किंवा हरवली असेल, तुटली असेल तर तुम्ही ते नवीन लावू शकता आणि तुमचा दंड हा वाचू शकता. तसेच मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. तसेच मित्रांनो, ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल संपूर्ण प्रोसेस ही समजून जाईल. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.